हरी हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 हरी हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय सच्चिदानंद रामदास बाबा महाराज की जय सच्चिदानंद नारायण बाबा महाराज की जय सच्चिदानंद रविदास बाबा महाराज सच्चिदानंद नाना बाबा महाराज की जय सच्चिदानंद माणिक बाबा महाराज की जय सच्चिदानंद धानवाई माती की जय सच्चिदानंद आशाताई महाराज की जय सब संतान की जय अपने अपने माता पिता की जय अपने अपने गुरु की जय अपने अपने परिवार की जय माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज की जय सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय महर्षिणां भृगुराम गिरामस्तेकमक्षरं यज्ञानं जपयज्ञोऽस्मि सावरानं हिमालयाम् नाम जप यज्ञे तो परम नाम जप यज्ञे तो परम बाधू न शके स्नानादि कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थे स्थावरं गिर्यांतु पुण्यपुंजं तो हिमवंतो तोमी म्हणे कांतो लक्ष्मीचा प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला श्लोक आहे अध्याय 10 गीतेचा अध्याय 10 आणि श्लोक आहे 25वा आणि ओवी आहे 233 आणि 34. आज समाधी संजीवन सोहळ्या निमित्ताने माझ्याकडे आलेली जी सेवा आहे ही सेवा रात्री डिक्लेअर केली 9-10च्या टायमाच्या मध्ये 9 ते 10च्या टायमामध्ये मला सांगितलं पहिल्या दिवसाची सेवा तुम्ही करायची आहे कारण 8 दिवस सेवा चालू आहे. आता पहिला दिवस म्हणजे सुरुवात आहे
7 दिवस मध्ये कुठलाही दिवस आला तरी पहिलाच दिवस येत असतो तो. म्हणून सुरुवात 1 2 3 4 5 6 7 8 आणि परत आपण उलट मोडीत घेतलं तरी पण 1 2 3 4 5 6 7 8 पहिलाच म्हणजे सुरुवातीतून होत असतं. आणि माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा रायांनी ही बुद्धी दिली चांगली आणि हा कार्यक्रम नियोजन केलेला आहे. माऊलींची महाराष्ट्र ज्ञानोबा रायांची समाधी संजीवन सोहळा आनंदी येथे चालू आहे. कारण कोरोनाच्या काळामध्ये हा तिथे म्हणजे काही लॉकडाऊन केलेलं आहे. काही मोजक्याच लोकांना तिथे म्हणजे कार्यक्रमासाठी सांगितलेले आहे. आणि त्या निमित्ताने जसा पंढरपूरची सुद्धा यात्रा ही आषाढीची लॉकडाऊन मध्ये गेली तशी आनंदीची यात्रा सुद्धा ही लॉकडाऊन मध्ये चालू आहे. गव्हर्नमेंटच्या नियमाने लोक वागावं लागतं. कारण गव्हर्नमेंट सांगत तसे लोक करतात. कारण त्याला विलाज नाही की नियम घालून दिलेले आहेत. कोणी पाळतात कोणी पाळत नाही. पण पालनं गरजेचं आहे. पाळलं तर चांगलं आहे. म्हणजे स्वतःसाठी पाळायचं आहे. म्हणून हरिभक्त परायण चेतन महाराज भोईर यांनी मला रात्री फोनवर सांगितलं की जय यांनी सांगितले तुम्हाला सेवा करायची उद्याची पहिल्या दिवसाची. तर माझे काही लक्षात आलं नाही. ज्ञाने आपले एकादशीचं जे आपली सेवा असतं ही सेवा म्हणजे चेतन महाराजांची राहिलेली ते करणार आहे. तर पहिल्या दिवसाची तुम्ही करा. म्हणजे आपण काय तेवढं हे आटापिटा करायला जात नाही. सांगितले चला हा म्हटलं संपला विषय तिथे. मी परत फोन करून विचारणार होतो एक हप्त्याची सेवा आहे मागे पुढे करता येईल. जाऊ दे आता होकार दिला त्याला विलाज नाही. आता पण तेच सांगायचंय मध्ये पण तेच नंतर पण तेच सांगायचंय. पण हे ईश्वरी लीला असतं. ईश्वरी सत्तेच्या पुढे जाता येत नाही. ईश्वरी संकेत आहे. ईश्वराने ठरवलेलं असतं माणसाला बुद्धी देतं आणि माणसाला चालवणारी त्याची सत्ता आहे. त्याच्या सत्तेने या गोष्टी होत असतात. म्हणून आज ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. माऊली महाराष्ट्र ज्ञानोबा यांची समाधी संजीवन सोहळ्याची माझं परम भाग्य आहे. आणि लाईव्ह सेवा दाखवणारे आहेत आपले आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी यांच्या वतीने सेवा घरी केली तरी सर्व ठिकाणी दिसत असतं. आणि या आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळीच्या फेसबुक वरती सेवा चालू असते. आजपासून तर आता समाधी संजीवन सोहळ्यापर्यंत या सेवा चालू आहेत. सर्वांनी पाहायचं आहे आणि आपला आपला आनंद घ्यायचा आहे. आपलं मनोगत मांडायचं आहे. आपण कमेंट टाकायचे आहेत. सेवा आवडल्यानंतर कमेंट टाकायचे आहेत आणि सेवा व्यवस्थित ऐकून घ्यायचे आहेत. कारण आनंदीला लॉकडाऊनचं बंधन असल्या कारणाने जाता येत नाही. तसा कोणाला जायचं असेल असा जाऊन येऊ शकतं म्हणजे फेरी मारून. त्याची इच्छा ज्याचं त्याच्या सुविधा असेल वेळ असेल तर. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा हे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर असं हे परमात्मा वैकुंठ नायक श्रीकृष्ण यांनी आनंदीमध्ये अवतार घेऊन आम्ही हा कार्य चालू ठेवलेला आहे. कारण महावैष्णव वारकरी ज्ञानेश्वर महाराज यांची परंपरा आहे. आदिनाथ गुरु सकार सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य मचिंद्राने बोध गोरक्षाची केला. गोरक्ष ओढला गहिणी प्रती गहिणी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवसार तोजविले. माऊली परंपरा आली ती माऊलीने संपूर्ण जगाला वाटली जगाला दिली. ज्याच्या गळ्यामध्ये माल आहे ती माऊली आहे. ज्याच्या गळ्यामध्ये माल नाही ती सुद्धा माऊली. पण ज्याच्या गळ्यामध्ये माल आहे तिला माऊली म्हणतात. माऊलीचा उद्देश करून मग कोणी मालकरी आहे कोणी वारकरी आहे कोणी वेशधारी आहे तर त्याच्यामध्ये एक नामधारी आहे. नामधारी हा सर्वश्रेष्ठ आहे. ज्यांनी नाम घेतला तो जगामध्ये श्रेष्ठ आहे. त्याला कुठेच तोड नाही. आणि जो काही नाव घेतो मंत्र जप करतो त्याला साधना म्हणजे सांगितलेल्या अर्जुना जो हा बोध भेटेना म्हणा तो या साधना भजाव्याच लागतील असं सांगितलेलं आहे. मनाला बोध होत नाही तोपर्यंत साधना भजाव्याच लागतील. त्याच्यासाठी सुरुवात आहे जनता जनार्दन समाजाची सुरुवात आहे. कोणी अगरबत्त्या
राम करे अपना जप हम बैठे आराम, अशी जी भूमिका आहे ही मौन जपाची भूमिका आहे. काहीच म्हणजे डोळ्याची पापणी सुद्धा आली नाही पाहिजे, स्थिर बसलं पाहिजे आणि आतून नामाचं चिंतन चालू असतं, त्याच्यावर लक्ष ठेवायचं आणि नाद ब्रह्माचं ऐकू घ्यायचं. एवढा सोपा मार्ग सच्चिदानंद श्रीपाद माझ्यापर्यंत पोहोचवलेला आहे. तोच मार्ग मी तुम्हाला सांगितला आहे, जसा आहे तसा आहे. म्हणून लक्षपूर्वक व्यवस्थित ऐकून घ्या, कारण ऐकताना श्रवण भक्ती सर्व अंगाने ऐकायची आहे. सर्व अंगाचा एक कान करून ऐकून आणि त्याच्यासारखं म्हणजे करायचं आहे आणि वागायचं आहे, तेव्हा आपल्याला ते फलस्वरूप होईल. नाहीतर इकडनं ऐकलं तिकडनं सोडून दिलं काही उपयोग होणार नाही. म्हणून श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीने श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अरे अर्जुना, काय म्हणतात, महर्षिणाम भृगुरहं गिरामस्के कमक्षरम यज्ञाम जप यज्ञोस्मि स्थावरम हिमालया. भावार्थ काय, पार्था पुरोहितांमध्ये मुख्य जो बृहस्पती तो मी आहे. असे जाण सेनापती मध्ये कार्तिकेय मी आहे. सर्व जलाशयांत सागर मी आहे. ज्ञात महर्षींमध्ये भृगु मी आहे. वाणीमध्ये एक अक्षर अर्थात ओंकार मी आहे. सर्व प्रकारच्या यज्ञांमध्ये जय यज्ञे मी आहे. अचल पदार्थांमध्ये हिमालय मी आहे. असा दावा अध्याय हा विभूती योग आहे. आणि विभूती योगाच्या 25व्या श्लोकामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय तुम्हा आम्हाला सांगत आहेत की नाम जपू तो यज्ञे, नाम जपू तो परम, नाम जपू यज्ञे तो परम, बाजू न शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थ. असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आपल्या सर्व जनतेला सांगत आहेत. सावरम गिरिरातू पुण्य पुंजतो हिमवंतू तो मी म्हणे कांतू लक्ष्मीचा. असा लक्ष्मीकांत नारायण हे सांगत आहेत. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय त्यांचाच अवतार आहे नारायणाचा. ते सांगत आहेत की नाम जप हा यज्ञ परम आहे. त्याचा भावार्थ काय लक्षात घ्या. तो नाम जप यज्ञ श्रेष्ठ आहे असं माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी निर्देश केलेला आहे. या जप यज्ञासाठी स्नानादी नित्य नैमित कर्मे केलीच पाहिजे असा नियम नाही. लक्षात घ्या. नाम जप यज्ञासाठी अंघोळच केली पाहिजे, तोंडच धुतलं पाहिजे असं नियम नाही असे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात. नामाने धर्माचे संवर्धन होते आणि अधर्माची निवृत्ती होते. अशा प्रकारे धर्म पवित्र होतात. वेदांच्या अर्थाने नाम हे परब्रह्म आहे. वेदाने सांगितलेलं आहे नाम हेच परब्रह्म आहे आणि तुम्ही स्वतः परब्रह्म आहे. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म आणि मूर्ख वर्म संत चरण. अरे संतांचे चरण पकडा, तुम्ही संतांचे चरण धरा, तेव्हा तुम्हाला ओळख होईल, तुमचा तुम्हाला अनुभव येईल. तोपर्यंत अनुभव येणार नाही. आणि योग्य तो सद्गुरू केला पाहिजे. पुन्हा तुकाराम महाराज म्हणतात, सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय. आधी अचल अशा पर्वतांमध्ये ऋषी मुनींच्या तपश्चर्येने पुण्यतम झालेला असा जो हिमालय तो मी आहे असे लक्ष्मीपती म्हणाले. बघा असा विषय आहे की नाम हाच परब्रह्म आहे. संशय घेण्याचा काही प्रश्न उरत नाही. कारण संशयाविन घोर अनेक पाप नाही थोर. हीच विनाशाची वागुर प्राणियासी. शंका संशय धरू नये. ज्याने शंका संशय घेतला पकडला तो तेथे अटकला.
ओळखला आणि जो निसंशय आहे, जो निशंका रहित आहे, तो परब्रह्माशी एक रूप झाला. त्याला या देहामध्ये परब्रह्माचा अनुभव आला. असे माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. समाधी संजीवन 16 म्हणजे सतत तुम्ही सततम कीर्तियंतो महा, सतत तुम्ही नामाचा जप तुमचा चालू आहे. त्याच्यावर आरूढ राणी याचं नाव आहे समाधी संजीवन 16. हा समाधी संजीवन 16 हा चालता बोलताच आहे. म्हणजे सर्व काही करता तुम्ही समाधी सोहळ्यामध्ये समाधी स्थितीमध्ये आहे. असा ज्याला अनुभव आला तो खरा माझा दास आहे, तो माझा खरा सेवक आहे, खरा माझा अनन्य भक्त आहे असे संत सांगत आहेत. म्हणून माऊली वा महावैष्णव ज्ञानोबरायांना अवतार धारण करावा लागला. कशासाठी? बुडते हे जन न देखवे डोला, येत असे कलवला म्हणून या. बघा नामाचं उच्चार किती ठिकाणी केलेले आहेत. असा कोणीच अधिकार दिला नाही. हा अधिकार संत ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे. माऊलींचा समाधी सोहळा असल्या कारणाने त्यांच्याच बद्दल जास्त सांगायचं आहे, माऊलींच्याच बद्दल जास्त बोलायचं आहे. कारण माऊलींनी सांगितले जगाला, अरे या जगामध्ये श्रेष्ठ असेल तर एक भगवंताचं नाव आहे आणि तो सर्वांना अधिकार दिला. कोणी? एका महावैष्णव माऊली ज्ञानोबारायाने. ज्ञानोबाराय म्हणतात सकलांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामी. सर्वांना अधिकार दिला. कशाने? हरीचं नाम घेण्यासाठी आणि हरीच्या नामाने या जीवाचा उद्धार होतो 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 होतोच. म्हणजे काही लोक संशय घेतात की नाम घेतलं म्हणजे पुन्हा त्याला वासनेसाठी जन्म घ्यायला लागेल. आणि तुमची वासना हरिरूप केली, जन्म घेणे लागे वासनेचे संगे तुकाराम महाराज म्हणतात. आणि त्याची झाले अंगे हरिरूप, तू सर्व अंगासहित हरिरूप झाला, अजून तुला पुन्हा जन्म घ्यायचा प्रश्न उरत नाही. आणि मग भक्ती करून आणि मग तुला या भक्तीच्या मार्गाला लागून तुझा उपयोग काय? तुझा अजून संशय केला नाही, तुला अजून समजला नाही आणि लोकांना सांगत सुटलेला आहे की पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण आठवण म्हणजे लक्ष तिथं राहिलं नाही आणि तुला पहिलाच म्हणजे हरिरूप करून ठेवलेलं आहे. बरेच ठिकाणी असं सांगितलेलं श्रीकृष्णाने अर्जुनाला. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी सांगतात, अरे जो माझा अनन्य भक्त आहे तो जिवंतपणीच मजरूप होतो आणि मेल्यानं त्याने देह सोडतात क्षणी तो मलाच पावतं, माझ्या रूपालाच पावतो. मग परत संशय घेण्याचं कारण काय आहे? हजारो पुरावे दिलेले माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी. कारण याच देही याच डोला आणि पाहू मुक्तीचा सोहळा, मेल्या पाठी मुक्ती होईल ऐसे जे म्हणते ते अति महामूर्ख. असं का म्हटलं त्यांनी माऊलीने? कारण मेल्यानंतर कसली मुक्ती आणि कसली मोक्ष? जिवंतपणीच मुक्ती आणि मोक्ष आहे असं तुकाराम महाराजांनी सुद्धा पुरावा दिलेला आहे. कारण हे पिनल कोट आहे, ज्ञानेश्वरी आणि भागवत आणि संत वाणी पुरावा त्याला साक्ष आहे. तुकाराम महाराज म्हणतात की मुखी नाम अति मोक्ष, ऐशी साक्षी भोवतांची वैष्णवांचा माल करा आणि तुरतुळा वस्तूशी उदारीचं काम नाही. रोकडा म्हणजे हा फैसला करायचा इथे, नाही तर नुसतं लोकांना सांगत राहायच्या गप्पा गोष्टी. पंढरपूरला गेले पाहिजे, पंढरपूर इथे, तिथे रुक्मिणी तिथे, अरे पंढरपूर इथे आहे हे सांगा लोकांना. काय आहे पंढरी? आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. तिकडे पण जायचं पण इथे कधी जायचा? इथेच सर्व काही आहे. तुझ्या गावाचं नाही का तीर्थ? आणि कशाला व्यर्थ फिरत? तुझं गाव तीर्थ नाही का? गावामध्ये तीर्थ नाही का? पाण्याचा तीर्थ आणि दगडाची मूर्ती देव हे कुठे नाही? सर्व ठिकाणी आहे. आणि नुसतं व्यर्थ फिरत आणि इकडचं तिकडचं सांगत बसत. अरे तीर्थी धोंडा पाणी आणि देव रोकडा सज्जनी. सज्जनांच्या ठिकाणी रोकडा लगेच उधारीचा काम नाही. इथे हा परमार्थ म्हणजे खरा खोटा निवारा करायचा आहे. उजरावया लोवाटा आणि खरा खोटा निवारा. हा सूर्य आणि हा जयेंद्र बाप तरी दाखवण्याची श्राद्ध तरी का? नुसती बरोबर करीत काय राहिलेले? शिव बुधवा शिवम यजते, हे ऐशिया अवस्थेची साधे एरवी बोलची बोली परी अर्थ न लागे. अरे शिव होऊन शिवाची पूजा करायची आहे तरच ती म्हणजे योग्य रीतीने होत असतं. आणि तुम्ही नुसती बरोबर करीत जाता
शिव कुठं आणि जीव कुठं, जीव दशेवर राहून आणि शिवाचं उच्चारण करता हे बरोबर आहे म्हणतं. ते म्हणतात भागवत मध्ये, भागवतकार एकनाथ महाराज म्हणतात शिवोभूत्वा शिवम यज्जेत, हे ऐशी अवस्थेची साधे, एरवी बोलायची परी अर्थ न लभे. नुसतं बोलणं हे व्यर्थ आहे, काही उपयोग नाही. शिवाशी एकरूप होऊन आणि शिवाचं तत्व सांगायचं आहे, शिवाचं वाङ्मय सांगायचं आहे. नाही तर शिव वेगळा आणि जीव वेगळा आणि देह वेगळा, मेल काही बसत नाही. नाम रूपा नाही मेला आणि अवघा वाचेचा गोंधळ चाललेला सर्व. कोण काय म्हणतो, कोण काय म्हणतो माझंच खरं, तो म्हणतो त्याचं खोटं, तो म्हणतो त्याचं खरं माझं खरं. अरे खरं खोटं काय आहे तुझा तूच निवारा कर. तुला कोणी सांगायची गरज नाही, कोणी सांगायला येणार नाही. जे देवाने सांगितलेले अर्जुनाला श्रीकृष्णाने तेच माऊली महाराष्ट्र ज्ञानोबारायांनी आपल्याला सांगितले, तेच श्रीपाद बाबांनी आपल्याला सांगितलेले तुम्हा आम्हाला. मग त्याचा निवारा कोणी करायचा, ज्याचं त्यांनी करायचं आहे. आपली आपण करा सोडवणं आणि संसार बंधन तोडावे, ज्याची त्यांनी सोडवणूक करायची. कोणी कितीही सांगितलं तर त्याच्या लक्षात येत नाही, समजत नाही. जेव्हा स्वतःला समजेल तेव्हा बरोबर आहे. कोणी किती सांगून हा समजला, काय समजला, थोबाडवाच्या दातवाच्या हे समजलं, काय समजलं. अरे देव सदा जवळचे असे, देवासाठी जन कसे वेडे पिशे, शोधो जाती देशोदेशाने. ज्याला समजला तो गदगदा असे, ज्याला समजला तो असतो गदगदा. समजला तो आतून असतो, ज्याला समजला नाही ताताची घडी तोंडावर नाही नाही मला काही समजत नाही. काय समजलं, काय समजला. अरे साधू बोध झाला तो ना उरोनिया केला आणि काही तो मुलाला अनुभव. कशासाठी म्हणता, कशासाठी बोलता, लगेच तुम्हाला अनुभव आला, लगेच तुम्ही देवाशी एकरूप होता. साधूच्या बोधाने सर्व ठिकाणी तुम्हाला एकच ईश्वर दिसतं, व्यापक ईश्वर, संकुचित नाही. आणि त्यालाच वैष्णव म्हणतात. ज्याला बोधाचा अनुभव आला त्याला वैष्णव म्हणतात. नाहीतर वेदांत सांगशी वेदांतिक होशी, वैष्णव न होशी. अरे जना पुराण सांगशी पौराणिक होशी, वैष्णव न होशी. अरे जना नामामध्ये नाम केशवाचे घेशी तरीच वैष्णव होशी. किती लोकांना गप्पा गोष्टी, कथा, कीर्तन, प्रवचन सांगून जरी कीर्तन केली म्हणून का वैष्णव झाला, प्रवचन केला म्हणून वैष्णव झाला, भजन वेदांत सांगितले म्हणजे वैष्णव झाला. तुकाराम महाराज म्हणतात वेदांचा तो अर्थ आमाशीचा खावा आणि इतरांनी भार माता. वेद म्हणजे काय, पाचवा वेद तुकाराम महाराज आहे. वेद कशाला म्हटलेलं आहे, तुम्हाला जे साधूचं बोधाचं नाम दिले त्यालाच वेद म्हटलेलं आहे. परब्रह्म त्या नामालाच म्हटलेलं आहे, देव त्या नामालाच म्हटलेलं आहे, आत्मा त्या नामालाच म्हटलेलं आहे, आत्मा परमात्मा त्या नामालाच म्हटलेलं आहे. हे कधी समजणार, जावे त्याच्या वंशात तेव्हा ते कळे. श्रीपाद बाबा म्हणतात पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा ती कळे. अरे त्यांच्या वंशाला जायला लागेल, संतांच्या त्या सद्गुरूच्या वंशाला, तेव्हाच करणार. मार्ग जाया करे भाव भक्ती बरे, जगात या मेले न दिसती, दिसती जनिवनी प्रत्यक्ष लोचनी. एका जनार्दनी हरी बोला, हरी बोला घेता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता आणि सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला म्हणजे तोंडाने पण हरी हरी म्हणायचे आणि अंतर्मुखाने देवाचं नामस्मरण करायचे, त्याला हरी म्हणतात. अंतर्मुखाने हरी म्हणजे मौन आहे ते, आणि वाचने म्हणणं म्हणजे प्रगट आहे. प्रगट विषय सांगता येत नाही म्हणून वाचने हरी 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 म्हणा. हरी 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 मंत्र शिवाचा, म्हणतीचे वाचा तया मोक्ष. बघा मंत्र शिवाचा ज्या वाचने म्हटले त्यांना सुद्धा मोक्ष मिळेल. कारण मोक्ष मिळेल म्हणजे त्यांना योग्य तो मार्ग भेटेल. म्हणून नका काही करू संत संग धरा, पूर्वीचा दोहरा उगवेल संत समागमी, धरावी आवडी करावी तातडी परमार्थी. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरे भरून राहो, क्षणोक्षणी करा हाच विचार, तरावया पार भवसिंधू. नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य का तो काल, सावधान सावधानचा इशारा दिलेला आहे. सावध व्हा बापा, काळ लागला मापा, जगा काळ नाही त्याच्या माथा दिला मी पायी. जसा उंदीर नसे बोका, तसा काल नेतो लोका. बघा
कलिकालावरी घातली कास एक एकाहून बळी रे खेळ मांडलेला वाळवंटी गाई नाचती वैष्णव आहे ज्याची समबुद्धी झाली याला समान विषय समजला श्रीपाद बाबा सांगतात तो खरा वैष्णव आहे. नाहीतर नुसतेच आम्ही विष्णुमय जग वैष्णवांत धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ भेद आणि अभेद भ्रम दोन्ही भ्रम आहे म्हणून भ्रम टाकून टाका सर्व जगत परब्रह्म आहे असं अनुभव मच्छिंद्रनाथाला मच्छीच्या पोटात आला. शिव जेव्हा पार्वतीला सांगत असत हे नाम तेव्हा मच्छिंद्रनाथ मच्छीच्या पोटात ऐकताना मच्छीच्या पोटातून म्हणतो हा सर्व जगत परब्रह्म आहे. तुम्ही आम्ही आईच्या पोटातून बाहेर आलो आहोत आपल्याला समजायला नको का सर्व जगत परब्रह्म आहे कधी समजणार. या जिवंतपणे समजायला पाहिजे आणि जिवंतपणे तुम्ही देवरूप करण्याचा मार्ग दिलेला आहे. परत म्हणतो की तुम्ही जीवरूप होणार. अरे दुधाचा तूप बनवला की परत दूध करून दाखवा ना तुम्ही आम्हाला. जर तुपाचा दूध होत असेल तर तुमच्या घरी आम्ही कच्चे माठाने पाणी भरणार आयुष्यभर गुलामगिरी करणार. दाखवा तुपाचं दूध करून. मग एकदा जीव जर शिवरूप झाला ब्रह्मरूप झाला परत जीवरूप होणार का. नुसतं बोलणं नाही नाही असं नाही तसं नाही हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. अरे गुरु प्रचिती शास्त्र प्रचिती आत्मप्रचिती इतिकाची प्रचिती घ्या आणि मग लोकांना सांगा. नुसतं चाले बरोबर 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 शास्त्र वेगळा गुरु सांगतो वेगळा आपण सांगतो प्रचिती वेगळी असं नाही. आपल्यासाठी भांडार ठेवलेला आहे साधू संतांनी. फोडील भांडार धन्याचा हा माल मी तो हमाल भारवाई असा हा भांडार आहे म्हणजे ज्ञानाचा भांडार आहे ज्ञानेश्वरी मध्ये. आणि नामदेव महाराज टीका करतात नामावने ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. आणि एक तरी ओवीचा अनुभव घ्या. नुसते अखंड ज्ञानेश्वरी पाठांतर करून पारायण करून एक तरी ओवीचा अनुभव नाही. उपयोग काय त्याचा आहे. नाना शास्त्र पटे लोक नाना दैवत पूजन परी आत्मज्ञानाने पारता सर्व कर्म निरर्थक. तुला जोपर्यंत आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत जेवढे कर्म केलेले तुम्ही सर्व निरर्थक म्हणजे व्यर्थ जाणारे आहे. मग आत्मज्ञान सोपा आहे. आत्मा तुम्ही तयार आहे आत्मज्ञान तुमच्या जवळ. पण आत्मज्ञानाचं तत्वज्ञान करून घेण्यासाठी श्रीपाद बाबांसारखे सद्गुरू केले पाहिजेत. आणि श्रीपाद बाबा हे आपल्याला सोप्या पद्धतीने सांगत असतात की आत्मा स्वयंसिद्ध आहे परी गुरु कृपाल आहे. जसा पायालू विणं पृथ्वी पायालू विणून पायालू माणूस असते तेव्हा त्याचा आपल्याला शोध लागतं तसा आत्मा आपल्या ठिकाणी स्वयंसिद्ध आहे. त्या आत्म्याचं ज्ञान करून घेणे याला म्हणतात आत्मतत्वाचं ज्ञान करून घेणं म्हणजे तत्वज्ञान करून घेणं. आत्मा एक तत्व आहे नाम एक तत्व आहे देव एक तत्व आहे. बघा या तत्वाला नाम म्हटलेलं तत्वाला आत्मा म्हटलेलं तत्वाला देव म्हटलेलं आहे. तर नुसतं देव 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 चालल्यात किती देव आणि किती दैवत पण खऱ्या देवाचा पत्ताच नाही खऱ्या देवाचा अनुभव नाही. खरा देव तुम्हीच आहे. तुम्ही तुम्हाला पाहायला जाणार कसे का पाहता येणार. ज्याला पाहायचे पाहणारा आणि पाहायचे तो एकच आहे. पाहणारा पण एक आहे ज्याला पाहायचं तो एक आहे. वेगळा काय आहे वेगळं काहीच नाही. सगळं जग म्हणजे देवानेच भरलेलं आहे. तुम्ही कल्पना केली म्हणून माया निर्माण झाली नाही तर देवच आहे. कल्पना करता म्हणून कल्पना करता म्हणून तुम्ही देह आहे. तुम्ही कल्पना पाठ केली देह नाही देवच आहे. दोन प्रश्न आहे. आणि वासना तुमची लगेच पाठ केलेली आहे. संत चरण राज लागता सहज वासनेचे बीज जरूनच आहे. वासनेचं बीजच जळून टाकलं तुमचं परत वासना शिल्लक राहिली काय तिथे. मग ना राम नामे उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागेल कणकी प्रेम गाठी नाही नीर प्रगटे राम तुका म्हणजे साधन पाहिजे सुलभ गोमटे परी उपदिष्टे पूर्व पुण्य अनंत जन्मी आम्ही हेच करीत आलो म्हणून विठ्ठला पावलो बहुत जन्मी आम्ही हेच करीत आलो म्हणजे नामाचे धारकच होत आलो आणि नामस्मरणच घेत आलो म्हणून विठ्ठलाची आमच्यावर कृपा झाली. विठ्ठलाने आम्हाला त्याच्याशी एक रूप केले. देव म्हणतात देव म्हणे नाम्या पाये ज्ञान देव मीच आहे. देव म्हणे नाम्या पाये देव म्हणे नाम्या पाये ज्ञानदेव मीची आहे. तो आणि नाही तुझा ज्ञानदेव
मी वेगळा नाही, तसं मला म्हणायचे श्रीपाद बाबाने मी वेगळा नाही. कारण गेले दिगंबरा ईश्वर विभूती, राहिली त्या कीर्ती. जगामध्ये तत्व सर्वांचा एकच आहे. गुरु आणि शिष्य भेद आहे, पण गुरु आणि शिष्य वेगळा नाही, दोन्ही पण तत्वाने एकच आहे. तर वेगळा काय आहे? काहीच नाही वेगळा, फक्त माणसाची समजूत वेगळी आहे. माणसामध्ये गुण चांगले आहे, पण माणसाची समजूत म्हणून माणूस हा अवगुणी झालेला आहे. अवगुणी करतो, त्याच्यामध्ये चांगले गुण येत नाही. कारण रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगी वाया गेला तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य. करावा परमार्थ हरनिशी. शुद्ध सात्विकता पाहिजे, शुद्ध सत्व पाहिजे. असं म्हणजे हा जो विषय आणि प्रयोजन, प्रश्न आणि उत्तर, श्रोता आणि वक्ता, दृष्टांत आणि सिद्धांत, असे 6 अंग आहेत. नुसतेच बरोबर काही उपयोगाचे नाही. तर माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी किती हाल अपेक्षा काढलेली आहे. रामानंद सागर त्यांचे वडिलांचे सद्गुरू आहेत. माऊली राहणारे आपेगावचे, आणि आपेगाववरून कार्य करण्यासाठी आळंदीमध्ये आले. तसेच श्रीपाद बाबा राहणारे खर्डा गावचे, कलवण तालुका, कार्य करण्यासाठी श्री क्षेत्र घोटीमध्ये आले आणि अखंड जगभर कार्य केले. तसे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आळंदीला आणि अखंड जगभर कार्य केले. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली झाली, जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी. हे गीतेमध्ये अलंकार भरलेले आहेत. जसं सोना एक आहे, सोन्याचे अलंकार अनेक आहेत, तसं ज्ञानेश्वरी एक आहे. ज्ञानेश्वरीमध्ये ओव्या अलंकार रूपाने अनेक आहेत. असा ग्रंथ माऊलीने सांगितला. आणि 1272 साली टीका केली ज्ञानेश्वरी. लेखक झाला सच्चिदानंद बाबा आदोरी, लेखक झाला. सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिलेली. कारण माऊलींच्या वडिलांचं म्हणजे विठ्ठलपंतांचं लग्न होऊन सुद्धा त्यांनी संन्यास घेतला, काशीला गेला. आणि त्यांची पत्नी विठ्ठलपंतांची रुक्मिणी अचानक दर्शनासाठी गेली. रामानंद स्वामींची भेट झाली आणि तिने दर्शन घेतलं. त्यांनी पुत्रवती हो असा आशीर्वाद दिला. म्हणतो आता नवऱ्याने संन्यास घेतलेला आहे पतीने, आणि आशीर्वाद दिलाय कसं काय? तर रामानंद स्वामी म्हणतात की आशीर्वाद फुकट जाणार नाही. तर मग तिला सविस्तर विचारला. तिने सांगितला की माझा पती आहे, पण त्यांनी संन्यास घेतलेला आहे. नाव काय सांगितलं? विठ्ठलपंत. त्याच्या लक्षात आला की एक आपल्याकडे ग्रस्त आलेला आहे, त्याचं नाव विठ्ठलपंत आहे. काशीला जाऊन विचारले, अरे तू खोटं का बोललास? म्हणजे तुझं लग्न होऊन सुद्धा तुम्ही संन्यास आश्रम स्वीकारलेला आहे, हे चालणार नाही. परत घरी जा आणि प्रपंच संसार कर. घरी येऊन संसार केला आणि त्याचा आशीर्वाद फुकट गेला नाही सद्गुरूंचा, रामानंद स्वामींचा. 4 पुत्र झाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई. 2-2 वर्षाच्या अंतरावरती 4 पुत्र झाले. आणि पंडिताने कायदे चालू केले आणि शास्त्राला मान्य नाही. लग्न झालेल्या माणसांनी संन्यास घेऊन परत गृहस्थ आश्रम येणे म्हणजे काही ना काही असे कायदे त्याच्यामध्ये तयार केले. तसे कायदे नसतात तरी सुद्धा त्यांचंच चालवत होते. तसे आता सुद्धा काही लोक आहेत त्यांचंच चालवतात. कायदे नसले तरी कायदे लावतात, आणि कायदे कुठे आणि कानून कुठे. सर्व गोष्टी बाजूला, सर्व अंधश्रद्धा चाललेले, आंधळी श्रद्धा आहे, अंधा कानून चाललेला आहे. मग त्यांची हाल अपेक्षा केली. म्हणतो तुम्ही संन्यासाची मुलं, तुम्हाला गावात फिरता येणार नाही, तुम्हाला तुमची मुंज करता येणार नाही, तुम्हाला ब्राह्मण समाजामध्ये घेतले जाणार नाही. बघा, म्हणजे देवाचे पंडित म्हणजे त्या टायमाला त्याने असं केलेलं तरी सुद्धा विठ्ठलपंत, रुक्मिणी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई याने धीर सोडला नाही, मन धारिष्ठ केला. त्याच पद्धतीने आपण जे काही या मार्गाला लागले आहोत, आपली सुद्धा लोक हाल अपेक्षा चेष्टा करतात, पण धीर सोडायचं नाही. कारण सत्याचा विजय होत असतो आणि असत्याचा पराजय होत असतो. धर्माचा विजय आणि अधर्माचा पराजय होत असतो. म्हणून धर्म सोडू नये, सत्य सोडू नये.
सत्याने वागा, धर्माचं पालन करा, आई वडिलांना देव माना, अतिथीला देव माना, श्रद्धेने दान करा आणि स्वाध्याय करण्यासाठी चुकू नका. स्वाध्याय म्हणजे स्वतःचा अभ्यास, स्वाध्याय म्हणजे स्वतःचा नामाचं चिंतन, स्वाध्याय म्हणजे स्वतःचा वाचन, स्वाध्याय म्हणजे स्वतःचा पाठन. हे सर्व स्वाध्याय मध्ये मोडतात. हे स्वतःसाठी आहे, हे सर्व गोष्टी स्वतःसाठी आहे. माणूस हा स्वतंत्र आहे, हे दुसऱ्यासाठी मुळीच नाही, अजिबात नाही. हे सर्व स्वतःसाठी आहे, स्वतःसाठी करायचं आहे आणि स्वतःने केल्यानंतर जवळ ठेवायचं नाही, दुसऱ्यांना वाटीत राहायचं आहे. याला म्हणतात निस्वार्थ कार्य. स्वतःसाठी ठेवतो त्याला म्हणतात स्वार्थी. आणि ज्याच्यापासून मिळालेले आहे त्याला विसरतात, त्याला म्हणतात कृतज्ञ. आणि जो विसरत नाही त्याला म्हणतात कृतज्ञ. अशा कृतज्ञता पाळली पाहिजे माणसाने. म्हणून जे हे ज्ञान वाटल्याने वाढत असतं, कमी होत नाही. आणि वाटलं नाही तर ते कमी होत जातं, तुम्हाला आठवण सुद्धा राहत नाही, विसरले जातात. म्हणून काही दिवशी तुम्ही चिंतन केलं नाही, श्रवण मनन केलं नाही, वाचन पाठांतर केलं नाही, विसर पडतं. अरे मला तो येत होता अभंग, आता येत नाही. त्याला कारण काय आहे? तुझं चिंतन नाही, तू अधिष्ठानावर आरूढ नाही. हे ज्याचं त्याने शोधून घ्यायचंय, ज्याचं त्याने शोधायचं आहे. शोधा म्हणजे सापडेल. तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा तुकलाशी. चिवडून या नाश केला तुझ्या घरच्यानी. तुझे घरचे जे छळ काम क्रोध मद मस्तर दंभ आणि अहंकार. बघा आमचे आजोबा आजी पणजोबा आई वडील हे लहानपणापासून त्या मार्गाला होती, म्हणून आम्हाला मार्ग हा भेटला. आणि त्यांची अनंत कृपा आहे आमच्यावरती, अनंत कोटी उपकार आहेत. त्यांच्या कृपेने श्रीपाद बाबा सारखे महान साधू भेटले आणि त्यांनी जीव ब्रह्मेचा ऐके करून दिला. जन्म मरणाचा फेरा चुकविला जिवंतपणे. मेल्यानंतर काय? मेल्यानंतर काय? मुक्ती मोक्ष आणि काय त्याला काही समजायला मार्गच नाही. हे जिवंतपणे दाखवून दिलं की बीज बाजून केली लाई पुन्हा आम्हा जन्म. भाताचा बीज भाजला, लाई झाली की पुन्हा ती उगवत नाही. हे पुरावे ठेवलेले आहे. तुम्ही ज्वारीचा बीज भाजला, त्याची बुरवली झाली, पुन्हा उगवत नाही. अशा पद्धतीने तुम्हाला आपल्याला बनवून ठेवलेले आहे श्रीपाद बाबाने की तुम्हाला म्हणजे तुमच्या जीवाची लाई म्हणजे जीवाला शिवरूपच करून ठेवलेला, परत जीवरूप होणार नाही. आणि मग असे आपण जर म्हणायला गेलो तर आपल्याला काय समजलं? पुन्हा नाही. तुम्ही म्हणाल आहे पण आणि नाही पण. ज्याला समजलं त्याला नाही, ज्याला समजलं नाही त्याला आहे. हा विषय कोणालाच नाही. हा जीव पहिलाच मुक्त आहे. सर्व जेवढे 4 खाणी 84 लक्ष योनी जेवढे जीव जंतू आहेत ते सर्व देवाचंच भजन करतात, नामस्मरण करतात. म्हणून माऊली म्हणतात अव्यक्त निराकार नाहीच्या आकाराने जेतून चार आचार आरिषे आणि सर्वच माझं भजन करतात. आणि सर्वांनाच मी म्हणजे सर्वांना चारा पाणी देत आहे, सर्वांचं रक्षण करीत आहे. मग तुम्ही आम्ही भजन करतोय असं नवल काय आहे? फक्त फरक काय आहे की त्यांना हा विषय माहीत नाही, त्यांना हा विषय माहीत नाही, त्यांना विनियोग माहीत नाही. तुम्हा आम्हाला माहीत झाला, मग आपण त्यांच्यासारखे परत वागायचे का? त्यांच्यासारखे बोलायचे, त्यांच्यासारखे सांगायचे? एक तर त्यांना बोलता येत नाही, फक्त माणसाला बोलता येत आहे. मग माणसाने काय त्यांच्या जीवजंतूच्या पद्धतीने राहायचंय, परत जीवजंतू व्हायचंय का? नाही. ज्याने नाम घेतला नाही त्याला पुन्हा जन्म आहे. आणि सांगितले उपजे ते नाशे नाशविनी पुनरुपी दिशे. हे घटिका यंत्र पैसे परिभ्रमेगा. जो जन्माला आले तो मरणार आणि जो मेल्यानंतर परत जन्माला येणार. आणि तुमचा आमचा फैसला केलेला आहे, तुम्हाला जन्म पण नाही आणि मरण पण नाही. याला नाव परमार्थ आहे. परमार्थ करून उपयोग काय? भक्ती करून उपयोग काय? इथं चालले अर्थ लोकले पुराण आणि नाश केला शब्दज्ञाने. विषय रूपी मन आणि साधनाचं बुडविले. साधन बुडवायला घेतलेले आहे. साधन बुडवू नका. तुकारामांच्या गाथा बुडवायला घेतल्या, स्वतःला बुडवायला सांगितल्या, नदीमध्ये स्वतःने सोडल्या. पण इंद्रायणी जी आपली गंगा माता प्रकट होऊन आणि दिल्या. म्हणतो हे कार्य धर्माचे आहे, 5वा वेद आहे, हे तसंच्या तसं आहे, हे लोकांच्या जीवन उद्धाराचा मार्ग आहे. गंगे मातेने वर आणून दिल्या. म्हणजे लोक बुडवायला सुद्धा, धर्म बुडवायला, हे शास्त्र बुडवायला कमी पडत नाही.
नाही, अर्थाचा अनर्थ सांगायला कमी पडत नाही. मग आपल्याला ते खोटं बोलतात, तर खोटं बोलण्यासाठी घाबरत नाही ते, आणि मग आपण खरं बोलण्यासाठी घाबरायची काय गरज आहे? खरं बोलण्यासाठी काय लोक घाबरतात, काय गरज आहे? खरं बोलतो ना घाबरायची. लोकांचा हे नियम आहे की खऱ्याचं बोला आणि खोट्याचं करा, हे करून दाखवतात. आणि कायदे सुद्धा तेच चाललेले आहे, म्हणजे निर्दोष माणसाला शिक्षा देतात आणि गुन्हेगाराला निर्दोष सोडतात. हे कधीपासून अनादी कालापासून चाललेलं आहे. देव आणीत आहे, देवाचं आणीत आहे, देवापासून पटलं नाही. तर आता माणसाचं पटणार आहे का? अजूनपर्यंत देवांचं पटत नाही. युद्ध चालू, आता सुद्धा युद्ध चालू आहे. या युद्धामध्ये आपल्याला काय करायचंय की धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन याची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम बीजाची पेरणी करायची, नाम बीजाची वाढ करायची. बाकी काही सर्व म्हणजे तुच्छ आहे. एक नामधारी बाकी सब दुकानदारी. तुम्ही पण दुकान मांडा आणि त्या दुकानामध्ये जर नाम नसेल तुम्ही तरणारच नाही. ज्या दुकानामध्ये नाम आहे ते तरणारच. तरले करतील हा भरवसा, नामधारकाचा ठसा है ना. नाम घेता वाईला कोणी तारेला, ऐसा कोणी ऐकेला, नामे तरला नाही कोण ऐसा, द्यावा निवडून. कोण तरला नाही नाम घेतलेला रे. पशु प्राण्यांचा सुद्धा उद्धार झाला, ते सुद्धा तरले. जटायू पक्षी तरला, गीत पक्षी तरला, मग तरली, हत्तीचा सुद्धा उद्धार केला. मग माणसाचा उद्धार होऊ नये का? होतो ना उद्धार. पण मार्ग म्हणजे दाखवणारे पाहिजे, दाखवणारे आहेत त्यांचा ऐकत नाही, आणि मार्ग दाखवत नाही त्यांच्या पाठीमागे लागल्यात आणि ब्या 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 वक्तसारखे करीत राहिले. शिव गर्जना करीत नाही. हा शिवाची गर्जना करायची आहे. सर्व लगेच पाणी आहेत ना, लांडगे कोले पळून जातात, हाती सुद्धा लेट करून शिव गर्जना करायची. सर्व पळून जातात. म्हणजे हा श्रीपाद बाबांचा पट्टे आहे. असा गण्यामाने हाड्या पर्श नाही. इदम तुझे गुह्यतम. गुह्य विषय आहे. ज्ञान आणि विज्ञान सहित आहे. प्रपंच आणि परमार्थ दोन्ही एकच आहेत, वेगळे नाही. ज्ञान आणि विज्ञान एकच आहेत, वेगळे नाही. आणि ज्ञानाच्या मार्गाने विज्ञान चालत आहे. शेवटी विज्ञानाला ज्ञानामध्येच यावं लागतं, तेव्हा त्याच्या त्या कलाकृती चालतात. ज्ञानापासूनच विज्ञान आहे. म्हणून या जीवाला ज्ञान व्हायला पाहिजे. ज्ञानामध्ये आत्मज्ञान व्हायला पाहिजे. बाकीचे ज्ञान काही नाही. बाबा सांगायचे, बोलते एक माणूस म्हणतो मला भरपूर ज्ञान झाले, तुझं ज्ञान पुंगली म्हणून तुझ्या धुंड्यात घाल म्हणतो. ते उपयोग काय त्या ज्ञानाचा? ज्ञानामध्ये आत्मज्ञान व्हायला पाहिजे. आत्मज्ञान हा श्रेष्ठ आहे. 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, ऋषी मुनी साधू संतांचा तिथे म्हणजे निर्देश केलेला आहे की हे आत्मज्ञान या जीवाला व्हायलाच पाहिजे. आत्मज्ञान तयार आहे, पण त्या आत्मज्ञानाचं तत्वज्ञान करून घ्यायला पाहिजे की आत्मा आहे, तत्व आहे, नाम एक तत्व आहे. म्हणून माऊली म्हणतात एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. बघा, नामाला तत्व म्हटलेलं आहे, तत्व नाम आहे. एक तत्व नाम दृढ धरी म्हणा, हरीशी करुणा येईल तुझी, तेव्हा हरीला तुझी करुणा येईल. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद, वाचेशी सदगद जपे आधी. वाचेच्या पलीकडचा विषय आहे, वाणीचा विषय नाही, वैखरीच्या पलीकडचा. वाचेची सदगद होऊन जप आधी. मग माऊली म्हणतात की ज्ञान देव मौन जप माला अंतर्यामी धरोनी श्री हरी जपे सदा. एवढे सोपं सांगितले तरी सुद्धा लोक ऐकत नाही. माला जपत राहिलेले, मला तो बनाए कास्ते की बीच में डाला सूद, माला बिचारी क्या करने वाला कपूर, माला फिरे करणे जीवा फिरे मुकवे, मनवे फिरा दस, मनवा फिरे 10 दिशा. कसं काय मेल बसणार? मेल बसणार नाही. अरे मला जपता जपता जिजले म्हणे कथा ऐकून फुटली कान, अजून तरी का होत नाही ब्रह्मज्ञान. तू स्वतःच परब्रह्म हे ज्ञान तुला कधी होणार? नुसतं चालले त्यांना भक्तीचा, या समागमामध्ये जा, तू त्या समागमात माझंच खरं, तुझं हो बाबा तुझं खरंय. मग तू असं सांगत का नाही की स्वतःच परब्रह्म आहे म्हणून, सर्व जगत परब्रह्म आहे, हे सांगत का नाही? मग हा ज्ञान तुला का होत नाही समागमामध्ये? हा विषय का येत नाही? कधी सांगत का नाही? झाला नाही. लोकांना काय सांगतील? हम भी डूबता है, हम डूबता है, तू डूबता है, यजमान को भी डुबाता है.
म्हणजे स्वतःही डुबतो आणि दुसऱ्याला डुबवतो. इथे माऊलीने सांगितले की मी तरले तरतील हा भरोसा नाम दाखल. मी तरलो आणि मग लोकांना तरण्याचा ज्ञान सांगितला. तसं तुम्ही आणि सुद्धा तरायचं अगोदर ज्ञान म्हणजे आपण तरायचं आणि मग लोकांना सांगायचंय. पहिला आपल्याला पोहता यायला पाहिजे, दुसऱ्याला पोहता शिकवते. तुम्हाला पोहताच येत नाही, दुसऱ्यानुसार तुला पोहायला शिकवतो. अरे पहिला तुला पोहायला शिक, नंतर तू पण बुडशील आणि मला पण बुडवशील. म्हणजे आम्ही बिघडना, आम्ही घडलो तुम्ही बी घडाना. चंदनाच्या संगे बोरी बी घडल्या, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. असा विषय आहे. म्हणून आनंदी पवित्र भूमी आहे. आनंद हा पवित्र गाव आहे आनंदी. तसा आपल्या ठिकाणी ज्यांनी नाम घेतलेलं आहे, ज्यांनी माऊलीची मालिका जाहीर केलेली आहे, त्याचं सुद्धा गाव आनंदीच आहे आणि पुण्यभूमीच आहे. त्याचे गाव सुद्धा आनंदी आहे आणि याच्यामध्ये भूमी आहे आनंदी. म्हणून माऊली म्हणतात आनंदी हे गाव पुण्यभूमी गाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेला, हा सुख सोला स्वर्गी नाही. विमानांची दाटी पुष्पांचा वर्षावर, स्वर्गी उनी देव करतात. नामदेव महाराजांचा अभंग. नामदेव महाराजांनी ज्ञानोबरायांची स्तुती केली आणि तुम्ही आम्ही एकामेकाची निंदा करतो. अरे स्तुती करता येत नसेल तर निंदा तरी करू नका. नामामुळे देवा चला तया ठाई, विश्रांती घ्यावया कल्पावरी. बघा, विश्रांती घ्यायची असेल सिद्धपीठामध्ये जाऊन तिथे नामाचं चिंतन करा. सिद्धपीठ 84 सिद्धांचा सिद्धपीठ आहे. तिथे सर्व नामाचा जप चालू आहे. म्हणून म्हणतात की नाम जप येतो तो परम, न बाधू शके स्नानादी कर्म. अंघोळ पांघोळ तोंड धावायची काही गरज नाही. आतून उठल्याबरोबर नामस्मरण करता येतं, झोपताना नामस्मरण करता येतं, चालता बोलता नामस्मरण करता येतो. सर्व काही काय करताना नामस्मरण, विधीला बसले तरी नामस्मरण करता येतो. एवढा सोपा मार्ग आणि तुम्हाला नामरूपच बनवून ठेवलेलं आहे. अजून तुम्ही देहरूप बनायला कुठे चालले आहे? कापुराच्या वाती उजळल्या ज्योती ठाईची समाप्ती झाली तशी तुमचा काही ठेवलाच नाही. तुम्ही फक्त देवरूपच आहे, देहरूप नाही. तुम्ही देहावर जर येत असतील मग त्याचं सोडवणूक कोण करणार? ज्याची त्यांनी करायची आहे. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीचे विधेय भोगदशा. देहामध्ये विधेयी दशा भोगायची आहे. देहात असून म्हणजे भक्ती परमार्थ करायचा आहे आणि देहात असून मुक्त व्हायचं आहे. देहात असून जीवन मुक्त व्हायचं आहे. असं शास्त्राने नियम लावून दिलेला आहे. नाहीतर तुम्ही मुक्ती आणि मोक्ष हे सुद्धा करत नाही. हे झाल्यानंतर पुढे म्हणजे पुढचे टप्पे आहेत. तुका म्हणजे मुक्ती परनियाली नवरी, आता दिवस चारी खेळी मेली. परमार्थ खेळी मेलेच आहे, गदारोली खेळी मेलेच आहे. आनंदाचा परमार्थ आहे. आपण आनंद भोगायचा, दुसऱ्याला आनंद द्यायचा आहे. नाही तर आपणच दुःख भोगायचं, दुसऱ्याला दुःख वाटायचं, काय उपयोग आहे त्याचा? आनंदाच्या डोई आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची. म्हणून हा आनंद संप्रदाय आहे. वारकरी आनंद संप्रदाय म्हणजे ओरिजिनल वारकरी आहेत. आणि असा मार्ग आलेला आहे. हे धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. नाही बीड वाढ तुका म्हणे साना तोर. हे तीक्ष्ण उत्तरे एकदा स्थिर मुखातून निघाला की आरपार करून टाकतो. म्हणजे बाणातून म्हणजे कमानमधून तीर सोडला की तो आरपार करतो. तसा हा शब्दरूपी तीर आहे आणि देवरूपी वाणीरूपी कमान आहे. याच्यातून एकदा शब्द निघाला आरपार म्हणजे या बाजूने त्या बाजूला निघणार. अशी शब्दामध्ये पावर आहे. शब्दच हा ब्रह्म आहे. म्हणून नामाचा जो उच्चार आहे तो रात्रंदिवस सदा नाम घोष करू हरी कथा जेणे सदा चित्ता समाधान. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबरायाने आनंदीत येऊन म्हणजे हाल अपेक्षा करून विसोबा खेचरने हाल अपेक्षा केली तरी सुद्धा त्यांनी त्याला क्षमा केली. किती अंतःकरण त्यांच्यावर दया केली. म्हणजे नम्र झाले उदातेने कोंडिले अनंता. नम्रता किती त्यांच्या. जेव्हा महापुर येते तेव्हा मोठे मोठे झाडे वाहून जाते तेथे लवाले वाचती.
देवाने वागतात म्हणून वाचतात. मग नम्रता पण माणसाच्या अंगी पाहिजे. आणि इथून सांगताना राईट वाईट सांगायचे, नंतर मग नम्रता पाहिजे. सांगताना जर तुम्ही असं म्हणजे गुडू सांगत राहिले, लोकांना सांग आम्हाला काय गरज आहे, तू सांगत राहा आम्ही ऐकत नाही. आणि राईट वाईट सांगितल्यानंतर त्याच्या अंतःकरणावरती म्हणजे छाप पडतं आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये शक्ती जागृत होऊन ना एक दिवस ती म्हणतो की अरे तुम्ही सांगितले माझ्या अंतःकरणाला झोंबलं म्हणजे आणि मला ही गोष्ट करावी लागेल असे तयार होतात साधक. तयार होण्यासाठी त्यांच्यावर भरीमार केला पाहिजे. कसला? ज्ञानाचा वर्षाव त्यांच्या कानाला जिभा फुटल्या पाहिजे आणि त्यांच्या कानाने अमृत श्रवण केलं पाहिजे आणि त्यांच्या जीवाचा उद्धार झाला पाहिजे. हा जीवन उद्धाराचा मार्ग आहे, नुसतं गप्पा गोष्टी सांगण्याचा मार्ग नाही. सासू सुनेच्या गोष्टी, अकबर बिरबल, तोता मैना, प्रपंचाच्या असं नाही. हा जीवन उद्धाराचा मार्ग आहे. तुम्हाला आज ना उद्या ऐकणंच भाग आहे, करणंच भाग आहे. तुम्ही आज नाही केलं उद्या तुम्हाला करावंच लागेल. उद्या नाही केलं 1 महिन्याने करावंच लागेल. 6 महिन्याने, 9 महिन्याने, वर्षाने, 12 वर्षाने तुम्हाला ही गोष्ट शेवटी म्हणजे तुमचा अंतिम टाइम आहे तर त्या टायमाला सुद्धा ही गोष्ट करावीच लागेल. तर तुमच्या जीवाचा उद्धार होईल, नाहीतर जीवाचा उद्धार होणार नाही. 4 खाली 84 लक्ष योनी पुन्हा तुम्हाला हा फेरा फिरावा लागेल. कारण तुम्ही त्या 84ला लटकल्याशिवाय राहणार नाही. 84चा फेरा चुकवायचा असेल तर एक अनादी नाम घ्या आणि 84चा फेरा चुकवा. देवाची याद्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुका म्हणे महापातकी पतित होती जीवन मुक्त हेरा मात्रे. लगेच ताबडतोब सांगितलेलं आहे. कापराला अग्नी लावली की लगेच अग्निरूप होते, शिल्लक राख राहत नाही. तसा नामाचा प्रभाव आहे, तशी नामाची पॉवर आहे, तसा नामाचा सामर्थ्य आहे. नुसतंच नाही म्हणजे तुम्ही आम्हाला बोध करा, बोध आहे, महाबोध आहे आणि प्रबोध आहे. त्याच्यामध्ये प्रबोध व्हायला पाहिजे या जीवाला. आणि त्याला अनादी कालचा अनुग्रह म्हणजे अनादी नाम पाहिजे. ही दोनच गोष्टी आहेत, दोघांची सांगड आहे, नाम आणि बोध. जोपर्यंत नामाचा उपदेश होत नाही, आता लगेच माऊलींनी सांगितलेलं आहे. म्हणजे एकनाथ महाराज म्हणतात की ओम नमो ज्ञानेश्वरा, तुमचा अनुग्रह लादलो आणि पवन झालो चराचरी. अनुग्रह लागल्याबरोबर चराचरामध्ये पवन म्हणजे एक रूप झाला, वायुरूप झाला तो, असं एकनाथ महाराज म्हणतात. आणि मग ते असं कुठं राहिले का, असं कुठं होतो का, ते त्याला नाही, ते त्याला नाही, याला नाही, ही म्हणणं काय बरोबर आहे का? आपणच आपल्याला म्हणायचं आपली कुवत कुठपर्यंत पोहोचलेली, आपणच आपली तपासाची. पोहोचली नसेल तर पोहोचवा आणि पोहोचले असेल तर दुसऱ्याला सांगा आणि दुसऱ्याचं पण ऐका. जे चांगलं खरं असेल सत्य ते ऐका आणि असत्य असेल ते नका ऐकू. आपले जीवन उद्धाराचा मार्ग सांगतात त्यांचा ऐकायला हरकत काय? आणि जे तुम्हाला अधोगतीचा मार्ग सांगतात त्यांचा ऐकूच नका. तुम्ही त्यांचा ऐकता आणि जीवन उद्धाराचा मार्ग सांगतात त्यांचा ऐकत नाही. मग तुमचा तुम्हीच घोटाळा करता, तुमचं तुम्हीच अधोगतीला जाता, तुमचं तुम्हीच नरकाला जाता. येताना पण नरकात आला आणि आता पण नरकच भोगतो आणि जाताना सुद्धा नरकातच जातो. काय फायदा झाला? आणि येताना वैकुंठातून यायचे, आता पण वैकुंठ भोगायचंय आणि जाताना वैकुंठात जायचंय. त्यांनी कशासाठी सांगितले? आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाची बोललेली ऋषी 7 भावे वाटताया झाडू संतांचे मार्ग. 8 राणी भरले जग मार्ग धावून गेले आधी दया आणि संत तेरी ती पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. संतांच्या पंथाने गेलो, जे माऊली मावस ज्ञानोबाला गेले, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, गोरा कुंभार, सावतामाली, धनाबाई, मुक्ताबाई, सपूबाई, मीराबाई, कानुपात्रा, असे जे आपले ताई मंडळीमध्ये, भाऊ मंडळीमध्ये ताई आणि भाऊ हा भेद आहे, त्याच्यामध्ये आत्मा एक आहे. हे समजलं पाहिजे, हे सांगायचं आहे लोकांना. नुसतंच काय सांगितलं राहायचं हऱ्या नाऱ्या प्रश्न की तो असा आहे तो तसा आहे, हे नाही की भेद नाही. आत्मा हा एकच आहे. म्हणून आम्ही म्हणतो सर्वांचा आत्मा एक आहे. साईबाबा म्हणतात सबका मालिक एक आहे. आत्म्यालाच मालिक म्हटलेलं आहे, परमात्म्याच मालिक. आत्मा आणि परमात्मा वेगळा नाही, जीव आणि आत्मा वेगळा नाही, एकच आहे. हे कधी समजायचे? कोणाचे 10 गेले, 20 गेले, 50 गेले, 80 गेले, 90 गेले.
99 100ला आले तरी सुद्धा अजून कळत नाही. मग आता आमचं काय वय राहिले का? वय नाही, तुमचा वय राहिलेला आहे. अजून एक तास उरला खटवांग राहायची, भाग्यदशा कशी प्राप्त झाली. सापडला हरी दयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. 1 तासामध्ये खटवंग राहायचा उद्धार झाला. तर तुम्ही म्हणतो आता कुठं आमचं काही राहिलेलं आहे का आता? आणि जी तरुण पोरं असतात, लहान मुलं, त्यांना म्हणतात खाया पियाचे दिवस, खाऊन पिऊन मोज मजा करा, त्याच्याने का उद्धार होईल का? अरे खाया पियाचे दिवस आहेत, पण तुम्ही या धर्माच्या मार्गाने लागा. भागवत धर्म त्याचा पालन करा, भागवत नाम घ्या तुम्ही, आणि मग खाऊन पिऊन तुम्ही करा. खाऊन पिऊन म्हणजे काय? हजारो लाखो गोष्टी आहेत. फक्त मोल मदिरा आणि मांसाहार करायचे, हे खाया पियाचे दिवस आहे का? व्यसन करायचे? खाण्यापिण्यासाठी वनस्पती 30 लाख वनस्पती सांगितलेले. वनस्पती या योनीमध्ये काही 20 लाख जलचर प्राणी, काही 9 लाख पशु प्राणी आहेत, आणि त्याच्यामध्ये 4 लाख मनुष्य. असे 84 4 आणि 84 योनी. याच्यामध्ये वनस्पतींचा पाला खाऊन सुद्धा तुम्ही जिवंत राहू शकता. खाया पियाचे दिवस म्हणजे काय? फळ आहे, फ्रूट आहे, श्रीखंड, दही, ताक, लशील, लोणी, भरपूर तुम्हाला काय ते नको म्हणतो. आम्हाला आंबट म्हणजे काय असतं? आंबट शोक करायला पाहिजे. म्हणजे गुटखा, बिडी, सिगारेट, पान, तंबाखू, गांजा, चरस, अफीम, भांग, दारू, ताडी, माडी, वियर, विस्की, रम, रमा, रमी, जुगार, मटका, अंडीवाली, या सगळ्या गोष्टी आवडतात या जीवाला, माणसाला. आणि इथं अनादी नाम घ्यायचं, नामाचं चिंतन करायचं, नामाचं श्रवण मनन वाचन पाठन करायचं, भजन कीर्तन प्रवचन हरिपाठ भजन हे करायचं. हे नाही आवडत, हे नको. आणि काही माणसाला अजून पर्यंत म्हणजे एक सुद्धा आपण कसं चरण येत नाही, एक सुद्धा ओवी येत नाही, देवाचं काही माहीतच नाही, अगरबत्त्या सुद्धा ओवलीत नाही. कसं म्हणतो देवानी? अशी पण माणसं आहेत. यांचा कधी जीवाचा उद्धार होईल? म्हणून जीवाचा उद्धार करण्यासाठी नाम जपतो परम, नाम जपो यजने तो परम, न पाजू शके स्नानादी कर्म, नामे पावन धर्म, नाम परब्रह्म केवल. संशय घेऊ नका. तुम्हाला जे नाम सांगितले आपल्याला तोच नाम परब्रह्म, म्हणजे तो परब्रह्म नाम आणि तुम्ही आणि आम्ही वेगळं नाही, एकच आहे. नाम घेणारा वेगळा नाही, एकच आहे. असा एकच गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकांचे काम नाही आता. मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार, चाले ऐसा लावणी मृदंग श्रुती डाल, शेवू ब्रह्मरस आवडीने. असा हा ब्रह्मरस आवडीने सेवन करायचं आहे. आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता सर्व त्याशी आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे माऊली महावैष्णव ज्ञानोबारायाने हाल अपेष्टा आनंदीमध्ये काढून, लाता बुक्या खाऊन, छातीमध्ये लाता खाल्या, रक्ताच्या उलट्या झाल्या, त्यांच्या झोळीमध्ये धूळ टाकली, त्यांच्या आई वडिलांना जिवंतपणे म्हणजे काय केला? देहांत प्रायश्चित्त भोगायला लावले. तरी सुद्धा ते निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई यांनी त्या आनंदीमध्ये कठीण दिवस काढून हा जगामध्ये प्रसार केला हरिनामाचा. आणि ज्याने हालापेष्ट केली त्यांच्या सुद्धा जीवाचा उद्धार केला. त्यांना सुद्धा नामदेव महाराजांचे सद्गुरू बनवले. विसोबा चाटी नंतर खेचर झाला त्याचे जेव्हा डोळे उघडले, कारण हा ज्ञानदेव म्हणजे सामान्य नाही, हा असामान्य आहे, हा देवाचा अवतार आहे. तेव्हा त्याच्या लक्षात आले, खिडकीतून पाहिले की नामदेव महाराज यांनी रेड्यामुखी वेद बोलवले, ते सुद्धा खोटं ठरवित होता तो. आणि नामदेव महाराज यांनी पाठीवरती मांड्या बांधल्या, तेव्हा त्याचे लक्षात आले, अरे बापरे, याला जठराग्नी पण प्रज्वलित करता येतं. आपण याला काही खापरी दिली नाही, विस्तव दिली नाही, तरी सुद्धा त्याने जठराग्नी प्रज्वलित करून कशाने? नाम साधनेने. आणि पाठीवर मांड्या बांधल्या, तेव्हा खिडकीतून पाहत असताना त्याचे असे डोळे उघडले खडखळा. म्हणतो हा देवाचाच अवतार आहे, हा माणूस नाही. तेव्हा मग शरणी गेला आणि नामदेव महाराजांचे सद्गुरू विसोबा केसरला बनवले. नंतर मग चांगदेव महाराज 1400 वर्षाचा शरीर केला, जगन बोधाविन वे शीन वाढविला. नाही गुरुमंत्र नाही गुरुमंत्र उपदेश,
परमार्थाशी दोष लावेला. तेव्हा मुक्ताबाईला शरण गेला आणि जे ज्ञान आहे अनादिकालचे चालत आलेले शिवानी पार्वतीला सांगितले, श्री हरी ब्रह्मदेवाला सांगितले, ब्रह्मदेवाने नारदाला सांगितले, निवृत्तीनाथाने ज्ञानदेवाला सांगितलेले असं जे ज्ञान आहे ते मुक्ताबाईने चांगदेवाला चांग्या वटेश्वर होता तेव्हा त्याला हे बोधाचं ज्ञान दिल्यानंतर चांग्या वटेश्वर चांगदेव झाला. कारण त्याच्या ठिकाणी सर्व होता, 4 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 14 विद्या, 64 कला, मेलेली माणसं जिवंत करता येत होती तरी सुद्धा हा ज्ञान नव्हता. या ज्ञानाने चांग्याचा चांगदेव झाला. म्हणून तुमचा सुद्धा तुम्ही देह नसून तुम्ही देव आहे, तुम्ही देव होणार, देव आहेच मुलातून. देव प्राप्त करण्याची विषय नाही, देव प्राप्तच आहे. पण तो कसा प्राप्त आहे हे संतांच्या मार्गाने, सद्गुरूच्या मार्गाने आपल्याला त्याची ओळख सद्गुरू करून देतात, अनुभव करून देतात. आणि मग अनुभव आल्यानंतर काय म्हणतो की अनुभव आले अंगाने ते या जगा देत असे, तुका चाकोनी या सांगे मज अनुभव आहे अंगे. चाकून सांगत असे, असं नुसतं सांगत नाही, म्हणजे चाकलेलं आहे. पहिला गुलाची गोडी चाकलेली आहे तेव्हा गुड गोड आहे, साखरेची गोडी चाकलेली, साखर गोड आहे. ची नामाची गोडी चाकली आणि नाम गोड आहे. किती गोड आहे? अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावा घेत नाही. तुझं मन घेणार कसा? तुझं मन म्हणजे विषयामध्ये गुंतलेलं आहे, विषय सुख भोगत आहे. तो तुझं मन कसं नाम घेईल? आणि तो विषय सुखापासून बाजूला झाला तुझं मन नाम घेईल. मना सज्जना भक्तिपंथची जावे तरीच श्री हरी पावी जेते स्वभावे. तू मन हे मित्र करी माझ्या बदनी, प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकांते. म्हणून माऊली महावैष्णव ज्ञानोबा रायाने आळंदीमध्ये हालापेक्षा काढून दिवस काढले आणि सर्व जगाची आई झाले. ज्ञानेश्वर महाराज पुरुष असताना आई म्हणतात, माऊली म्हणतात तिला. म्हणून माऊली जी आहे सर्व जगाची माऊली आहे. आई वडील आपल्याला चांगला मार्ग दाखवतात, चांगला म्हणजे चांगल्या मार्गाला जा, चोरी करू नको, खोटं बोलू नको, दारू पिऊ नको, जुगार खेळू नको, भानगडी करू नको, भांडण करू नको असं सांगतात. पण हे ज्ञान सांगत नाही. हे ज्ञान संत आणि सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. हे काही वेगळं नाही, एकच आहे. म्हणून ते सांगतात की हे चांगल्या मार्गाला, आई वडील चांगल्या मार्गाला लागायचं. हे आपले संत आणि सद्गुरू सांगतात की तुम्ही म्हणजे या मार्गात म्हणजे पडले, नामस्मरण घेतला तर तुमच्या नामस्मरणाचा मार्ग हे दाखवतात आपल्याला, साधूच्या बोधाचा मार्ग दाखवतात आणि शास्त्राचा मार्ग दाखवतात. असे संत आणि सद्गुरू आहेत. बाकी कोणी तुम्हाला हे मार्ग दाखवणार नाही. कारण संत ही पदवी ज्ञानाला आहे, सद्गुरू ही पदवी ज्ञानाला आहे. हे सर्व पदवी आहेत ज्ञानाला, माणसाला नाही. तर माणसं प्रविष्ट झाल्यात आणि माणसाला समजतात संत, माणसाला समजतात वकील, माणसाला समजतात डॉक्टर, माणसाला म्हणजे ताईला समजतात सोरणबाई. ही पदवी ज्ञानाला आहे. म्हणून त्याला सच्चिद आनंद अशी पदवी दिलेली आहे. मनुष्य देहाची ज्ञानी अमृतानुभव मध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबा म्हणतात, मनुष्य देहाची ज्ञानी सच्चिद आनंद पदवी घेणे एवढा अधिकार कृपा अवलोकन नारायणे दिला. सत्य म्हणजे सत्य, सत्य म्हणजे देव, चित म्हणजे चितघन भरलेला व्यापक म्हणजे चित, आणि आनंद म्हणजे आनंद घन आहे. परमात्मा आनंद घन आहे. हा आनंद या जीवाला होत आहे, व्हायला पाहिजे. आनंद होत नाही, तो दुरानंद भोगत आहे, दुःख भोगत आहे. म्हणून परम सुखाची प्राप्ती आणि परम सुखाची निवृत्ती आणि परमात्म्याची परमानंदाची प्राप्ती असं करून देणारा मार्ग माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांचा श्रीपाद बाबा पर्यंत आला आणि परंपरा आली. त्या परंपरेत माझ्यापर्यंत आला. मी गप्प बसलो नाही, मी सांगत राहिलो. घरातून सुरुवात केली, गावातून समाजामध्ये, का तर सांगितल्याने वाढत आहे आणि खरोखर माझ्यामध्ये वाढ होत गेली. मी काही जास्त म्हणजे थोडंसं वाचन पाठन केलेलं आहे, जास्ती वाचन पाठन केलं नाही. ज्ञानेश्वरीचा कधीच पारायण केला नाही. वेचक ओवा फक्त ओव्या केलेल्या आहेत, पण अनुभव सिद्ध आहे. अनुभवाच्या पलीकडे नाही, अनुभव सिद्ध आहे. कारण भक्तियोग मध्ये सांगतात की जे जे
दिसलं हाच भक्ती योगदान निश्चित माझा एकनाथ महाराज म्हणतात जे जे दृष्टी दिशेत ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. म्हणून माऊली कसे आहे व्यापक आहे. श्रीपाद बाबा कसे आहे व्यापक आहे. तुम्ही कसे आहे व्यापक आहे. तुम्ही संकुचित वृत्ती ठेवू नका, संकुचित बुद्धी ठेवू नका, व्यापक बुद्धी ठेवा, व्यापक विचार ठेवा. परमात्मा जेवढा व्यापक आहे तेवढे तुम्ही व्यापक आहे. कारण परमात्माने तुम्ही वेगळे नाही. हे जग व्यापक आहे, आकाश व्यापक आहे, प्रकाश व्यापक आहे, वायू व्यापक आहे. हे तिन्ही व्यापक आहे. आणि जे तिन्ही बाहेर आहे ते तुमच्या आतमध्ये आहे. बाहेरचे आणि आतले वेगळे नाही, एकच आहे. असा ज्याला अनुभव आला तो सुटला का? असा ज्याला अनुभव आला तो सुटला, 84च्या फेऱ्यातून सुटला. आणि ज्याला असा अनुभव आला नाही तो 84ला लटकला आहे ना. म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये माऊली म्हणतात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, जगाशी चालविता म्या हलविल्या प्राण आले, जगाशी चालविता मीच एक. माझ्या सत्तेने जग चालतं, माझ्या सत्तेने वेद बोलतात. आता इथून बोलतो यालाच वेद म्हणतात. इथून बोलणारा जो आवाज येतो तुम्हाला कानाला, पण शब्द दिसत नाही. हवा आहे तुमच्या अंगाला जाणवतं, दिसत नाही. दिसत असेल तर आम्हाला दाखवा. आम्हाला दाखवा. तुमच्या घरी कच्चे माठाने पाणी भरणार, आयुष्यभर गुलामीगिरी करणार. आवाज दाखवा, हवा दाखवा, तुम्ही वायू दाखवा. नाही दिसत. फुलामध्ये सुगंध आहे, दाखवा तुम्ही. नाही दिसत. मग आहे की नाही? आहे. तसा देव आहे, तुम्हाला दिसत नाही, आम्हाला दिसतं. म्हणून म्हणतात जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप. देव दाखवण्याची वस्तू नाही, देव अनुभवाची वस्तू आहे. अनुभव घ्यायचा आहे देवाचा आणि मग लोकांना सांगायचं आहे. असा व्यापक विचार आहे. कारण प्रकृती आणि पुरुष एकच आहे. अमृत अनुभव मध्ये माऊली मावस ज्ञानोबराय म्हणतात वेगळं नाही. प्रकृती आणि पुरुष एकच आहे. ब्रह्म आणि माया एकच आहे. दूध आणि दुधावरची साई एकच आहे. पाणी आणि पाण्यावरची लाट एकच आहे, वेगळी नाही. तसा देव आणि तुम्ही एकच आहे, वेगळा नाही. हे कधी समजणार? हे समजून घ्या आणि मग लोकांना दणकेबाज ठासून सांगा तुम्ही आणि देव वेगळा नाही. नाम आणि देव वेगळा नाही. बोध आणि देव वेगळा नाही. सद्गुरू आणि तुम्ही वेगळे नाही. संत आणि तुम्ही वेगळे नाही. देवतेची संत, संततेची देव. निमित्त त्या प्रतिमा. प्रतिमा म्हणजे येतं आणि जातं. लोक प्रतिमेलाच देव समजतात. प्रतिमेमध्ये आत बाहेर दाही दिशेला भरून पूर्ण उरलेला त्याला देव म्हणतात. आत हरी, बाहेर हरी आणि हरीने कोंडिले घरी. जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. वेगळं काही नाही. तुमचे जे आत आहे तेच बाहेर आहे. देव तुमच्यामध्ये आहे आणि तुम्ही देवामध्ये. तुम्ही देवामध्ये आणि देव तुमच्यामध्ये आहे ना. तो देव आणि तुम्ही वेगळे नाही. अरे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांमध्ये मी आहे आणि सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये आहे. पुरावा, शास्त्राचा पुरावा घ्यावा लागतो. देवा ऐकणाऱ्याच्या लक्षात येतं, नुसती आपली बडबड नाही. श्रीकृष्ण अर्जुना म्हणतात अरे अर्जुना, सर्व प्राणी मात्रांमध्ये मी एकच आहे आणि सर्व प्राणी मात्र माझ्यामध्ये आहे. तसा तुम्ही देवामध्ये आहे आणि देव तुमच्यामध्ये आहे. संशय घ्यायचं काही कारण नाही. देवाच्या मूर्तीमध्ये देव आहे. देवाच्या मूर्तीमध्ये देव आहे, मूर्ती देव नाही. तुमच्या शरीरामध्ये देव आहे, तुमचं शरीर देव नाही. नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य काल. सावधान क्षणोक्षणी करा हाच विचार. तराव या पार भाऊ सिंधू. देह हे कालाचे, धन कुबेराचे, येते माणसाचे काहीच नाही. माझं आणि कवाड वजन निमित्ताचा धनी. केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका मध्ये. कार्य नाशिवंतासाठी आणि देवसेवेसाठी पारितोषी. देह देवाचे मंदिर. आता आत्मा परमेश्वर. जशी उसात साखर तसा देहात ईश्वर. जसा दुधामध्ये लोणी तसा देही चक्रपाणी. देव देहात देहात काव जातात देवळात. तुका सांगे मूळ जनाने देवा देही का पाहणा. याच देहामध्ये देव व्हायचं आहे, देहाला बात करायचंय. मी देव नाही तर ते परब्रह्म मीच आहे असा ज्याला ज्ञान झाला तो 84तून सुटला. आणि असं ज्याला झालेलं नाही तो 84ला लटकला. म्हणून माझी वेळ होत आलेली माऊली मावसराव ज्ञानोबराय समाधी संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने
माझ्याकडे ही सेवा दिलेली आहे. सेवा देण्याचा आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळ हे नियोजक आहेत. फेसबुक या पेजवरती हे कार्यक्रम चालू आहे. आजपासून त्रयोदशी पर्यंत हे कार्यक्रम चालू राहणार आणि लोकांनी पाहून आणि आपला आनंद आपण घ्यायचा आहे. आनंदच नाही, नुसतं आपल्या जीवनाचा उद्धार करून घ्यायचा आहे. नुसतं ऐकायचं इकडनं सोडायचं काही उपयोग नाही. ऐकून आणि ऐका, करा, वागा तसे आणि जीवाचा उद्धार करून घ्या. कोणावर जबरदस्ती नाही. करत असेल करा, नसेल करता नका करू. येथे कोणाचे काय बाय गेले ज्याचे त्याने अनहित केले. तुमचा हित तुम्हाला साधायचा असेल ही गोष्ट करा आणि तुमचा अनहित साधायचा असेल नका करू. अनहित करायचं असेल तर नका करू आणि हित साधा असेल करा. आणि असा जो आहे करणारा त्याला म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची. बघा माऊली मावसनो ज्ञानोबरायांचे माता पिताला धन्यता दिलेले, आपल्या माता पित्याला तुकोबरायांनी धन्यता दिलेली आहे की कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयांचा एक वाटे देवा गीता भागवत करीत श्रवण अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा करी माझ्या दैवा पार नाही. फेसबुकचे लाईव्ह दाखवणारे हरिभक्त परायण कुमार हरेश महाराज दलवी दातिवली, हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज भोईर देवा स्टेशन, हरिभक्त परायण श्री राजेश महाराज भोईर ठाकुर्ली मोठा गाव आणि त्यांचे वडील सहकार्य करणारे हरिभक्त परायण चिंतामण महाराज भोईर, हरेश महाराज दलवीचे सहकार्य करणारे वडील हरिभक्त परायण प्रकाश महाराज दलवी. आता इथे बसलेला ठोकला आहे सांगणारा देवाच्या सत्तेने सांगत आहे आणि देवाच्या सत्तेने बोलत आहे, देवाच्या सत्तेने पाहत आहे. नुसतं बोलण्यापुरतं नाही तर खरोखरीच करण्यासाठी सुद्धा ऐकण्यासाठी हे देवाच्या सत्तेने इथे बसलेला ठोकला बोलत आहे. म्हणजे त्याचे नाव आहे प्रकाश महाराज दलवी आणि हरिभक्त परायण श्री चैतन्य महाराज भोईर यांना सहकार्य करणारे हरिभक्त परायण गुरुवारी नारायण महाराज भोईर आणि अरविंद महाराज हरिभक्त परायण गुरुवारी अरविंद महाराज भोईर जय हरी. आणि बाकी आपले हरिभक्त परायण सुधा महाराज भोईर आहे, हरिभक्त परायण प्रभाकर महाराज भगत आहे, हरिभक्त परायण सत्यवान महाराज आहेत आणि बाकी सर्व आपले जे काही साधक मंडळी आहेत ताई आणि बंधू भगिनी आणि तसेच आपले या फेसबुकचा कार्यक्रम पुनरावृत्ती करणारे आपले हरिभक्त परायण आशिष महाराज गायकवाड, त्यांचे वडील आहेत अशोक महाराज गायकवाड सहकार्य करणारे आणि इतर समजा आपल्याला सहकार्य करणारे आपले साधक मंडळी आहेत. आपल्या आनंद संप्रदायाचे गुरुजन आहेत, ब्रह्मवृंद आहेत, सर्व म्हणजे हे जे काही आपले सहकार्य करणारे म्हणजे जे काही आहेत आपले आधीचे आपले जे आहेत आणि तसेच आमचे गुरुबंधू गुरुवर्य नकुल महाराज दलवे हे सुद्धा सहकार्य करीत असतात आणि तसेच आमचे गावामध्ये कार्यरत आहेत हरिभक्त परायण बजरंग महाराज पाटील, नकुल पाटील, नकुल दलवे, शरद महाराज म्हात्रे कार्यरत आहेत, कार्यरत असलेले आणि अजून काही मंडळी रवींद्र महाराज आहेत, रामू पाटील आहेत, संजय पवार आहेत. तसे आपले सोनार पाडेला सुद्धा कार्यरत असणारे वंदन कोकट आहेत, तुकाराम भाऊ आहेत, अनंत म्हात्रे आहेत, बिभीषण महाराज ठाकूर आहेत, प्रकाश महाराज म्हात्रे, प्रल्हाद महाराज हे सर्व कार्यरत आहेत. जे आपल्या संप्रदायाचे कार्यकर्ते सतत कार्यरत आहे. अजून काही आपले असणारे म्हणजे आपल्या समाजाचे पंचक्रोशीतील आपले मोरवलीचे दिलीप हरिभक्त परायण संगीत विषयात दिलीप महाराज आहेत. काही आपले पागडेचे पाराचे आहेत गणेश महाराज कालोकी आणि दुसरे काय त्यांचं नाव बबन महाराज कालोकी, अजून तिसरे त्यांचे जोडीला असतात. हे सर्व कार्यरत आहेत आणि या धर्माचं कार्य चालू ठेवलेलं आहे, चालू आहे, करत आहेत, लोकांना सांगत आहेत. म्हणून या सर्व कार्य आपले मुंबईमध्ये असणारे आपले पारगावचे हरिभक्त परायण पोपट महाराज तकवे पोपटबाबा हे सुद्धा कार्यरत आहेत तेव्हापासून. अजून काही जुनी मंडळी आपले गाडगे बाबा आहेत, हरिभक्त गुरुवारी गाडगे बाबा, झंझे बाबा आपले म्हणजे ब्रह्मलीन झाले आणि त्याच्यानंतर देशमुख बाबा ब्रह्मलीन झाले, बोरगे बाबा आहेत, सोमाशी बाबा आहेत, आपले आहेत असणारे ब्रह्म म्हणजे ब्रह्ममूर्ती सद्गुरू
सच्चिदानंद नानाबाबा हयात आहेत बघा. या सर्वांच्या कृपा आशीर्वादाने सर्वांच्या आशीर्वादाने मी इथून तुमच्या समोर पोपटासारखा बोलतो किंवा सालोंकी बोलत असे मंजिलवाणी आणि शिकविता धनी वेगळाच आहे. चाले शरीर कोणाच्या सत्ते कोण बोलावे तो हरिविन देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकवू नका अशी सर्वांना नम्रतेची विनंती आहे. भजन म्हणजे नाम जपतो परम यजने नाम जप यजने तो परम न बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन धर्म नाम परब्रह्म केवळ. म्हणून वेळ झालेली 5 मिनिटं जास्त घेतल्याबद्दल क्षमामागतो. सुरुवात आहे आणि सुरुवात जशी शेवट तशी असं म्हणजे आम्ही सांगतच असतो. असू ते देवाचा कार्य आनंद होत असतं, सुख समाधान होत असतं, अंतरामध्ये उमाळा येत असतं म्हणजे अवस्था उन्मन होत असतं. कारण उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट देत चिंतन चित्ताला लावी मनाच्या मनाला. उन्मनीच्या सुखात पांडुरंग भेट जरी डोळ्यातून अश्रू नाही आले तरी हृदयाला पशिना आलेला आहे. इथे सर्व म्हणजे एसी सारखा थंडगार वाटतं. म्हणजे तिथून समजे रोमारोमातून संपूर्ण नामस्मरण चालू असतं. संपूर्ण रोमारोमाला अंगाला घाम येत असतं, डोळ्यातून अश्रू कंठ दाटून येतं, हृदय भरून येतं. असे प्रकार आहेत अवस्थेचे. हे लोकांना आवडत नाही, पटत नाही, पण एक ना एक दिवस तुम्हाला हे मान्य करावं लागेल की ही गोष्ट 100% खरीच आहे, सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. म्हणून बोलता बोलता काही चूक झाली असेल क्षमा करा. सर्वांनी ऐकण्यासाठी अनुमोदन दिला त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे 1,00,000 पट्टीने आभार मानतो श्रोतेजनांचे. आणि सर्वांनी भजन म्हणायचं आहे आणि सेवा आपल्याला संपवायची आहे. सेवेसाठी घेतलेला ओवी आहे. नामजप तो परम नामजप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादी कर्म नाम पावन धर्म नाम परब्रह्म वेदार्थ असं जे घेतलेलं आहे. म्हणून सर्वांनी हाताने ताली वाजवून आणि मुखाने भजन म्हणायचे आणि सेवा आपली इथे संपायची. कारण जो मुद्द्याचा विषय आहे श्रीपाद बाबांची जी काही म्हणजे पद्धत आहे तीच पद्धत आपण चालू ठेवलेली आहे. नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. ती ताई म्हणते मी तर आता म्हणणारच नाही. असं नको करू तू, पण मन आलेली संधी दवरू नको. मन नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. ती आजीबाई म्हणते मी तर आता झोपली ग बाई, एवढं लवकर झोपू नको, सावध राहा, जागी राहा. मन परत नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई नामदेव जनाबाई सोपन काका मुक्ताबाई. कारण श्रीपाद बाबा सांगायचे नाम हा देव आहे आणि तो जनतेला सांगितलेला म्हणून जनाबाई आणि सोपाय म्हणून सोपन काका. आणि नाम घेतल्यानंतर हा जीवन मुक्त होतो म्हणून मुक्ताबाई. बोलता बोलता चूक झाली असेल क्षमा करा. नुन्यते सर्व आदिना पुढते करून घे यावे विनवित असे तुमचे बालक बोबडा बोले वाकुडा वेचुका पाऊली तरी ते चोज करून रिजे जेवी माऊली करू नये तशी केली कटकट वेडे का वाकुडे देव जाणे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पायी बरी. समाधी संजीवन सोल्या निमित्ताने माझ्याकडे आलेली सेवा माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांचे समाधी संजीवन सोल्याचा कार्यक्रम प्रथम दिवस माझ्याकडे आलेला आहे. म्हणून मला सेवा दिल्याबद्दल ज्यांनी सेवा दिली आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळ यांचे मी कोटी कोटी प्रणाम आणि त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. कारण माऊलीने पसायदान म्हणजे सर्व जगासाठी केलेलं आहे. जगासाठी केलं, आपल्यासाठी होतं, आपण केलं जगासाठी होतं. म्हणून सर्वांनी पसायदान म्हणायचं हात जोडून. आता विश्वात्मके देवे येणे वागयज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे जे कलांची
निकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो उता परस्परी पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात वर्षद सकल मंगळी ईश्वर निष्ठांची मांदी आली अनवर्त भूमंडळी भेटदुपदा चा कल्पतरुच्या आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलिले जे अर्णव पियुषांचे चंद्रने अलंशन मार्तंडले तापहीन ते सर्वाई सदा सज्जन सोये होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी भजितो आदिपूर्वी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय व्हावेची एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान बसावो येणे वरी ज्ञान देवो तुझिया झाला येणे वरी ज्ञान देवो तुझिया झाला येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला हरि ओम शांति शांति सच्चिदानंद श्रीपाद बाबा महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय योगेश्वर भगवान की जय राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की गणपति बाप्पा मोरया मंगल मूर्ति मोरया गावदेवी माते की जय कुलदेवताई की जय सब संतान की जय 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 रघुवीर समर्थ सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी देव माझा पडावा उपेक्षित गुणवंता अनंत रघुनायका मागणी याची आता बघा आमची आई गेलेली आहे धानुबाई माणिक दलवी हरिभक्त परायण गुरुमाता धानुबाई माणिक दलवी अजून तिला महिना झाला नाही तरी सुद्धा तिच्या पोटी जन्माला आलेला हा रत्न आहे आणि तिच्या आशीर्वादाने कृपेने सेवा कारण तिने जन्माला दिला म्हणून सेवा करता येईल तिने जन्मालाच घातलं नसतं काय सेवा केली असती म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे मेल्यानंतर कीर्ती चांगली राहील असं काहीतरी केलं पाहिजे म्हणून झालेली सेवा माझ्या धानुआई माणिक बाबा धानुआई आमच्या दोन निगुल मुलगी आशाताई तसेच संत श्रीपाद बाबा रामदास बाबा नारायण माने बाबा राणा बाबा आणि सर्व संत आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे यांच्या चरणी सेवा अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो हरि ओम शांती सर्वांना जय हरी जय हरी